गगनबावडा तहसील कार्यालयातील भीषण आगीच्या घटनेला 3 दिवस उलटले आहेत। मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कोणत्या कारणांमुळे याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही। या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली का अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी आगीच्या चौकशीसोबत फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत। गगनबावडा तहसील कार्यालयातील महसूल शाखेला लागलेल्या आगीत सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। मात्र घटना घडली त्यावेळी तहसील कार्यालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था कुठे होती, 24 तास कार्यरत असल्याचा दावा केला जाणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तत्काळ सक्रिय का झाला नाही, शासनाचे मुख्यालयी राहण्याचे स्पष्ट आदेश असतानाही संबंधित अधिकारी मुख्यालयी उपस्थित होते का, तसंच त्या दिवशी कर्तव्यावर असलेले कर्मचारी गैरहजर कसे होते, असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। कार्यालयाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झालं का, याच्या चौकशीसोबत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। कट्टा न्यूजसाठी गगनबावडाहून उत्तम पाटील।